म्हणे महाराज हे बंद करायला लावा येईल. म्हटलं काय झालं? म्हणे पुरातन मंदिर होतं आमचं, पण मागची भिंत पडायला झाली. म्हटलं का? म्हणे 2-2 गडवे पाडलेलं पूर्ण मुरलं म्हणे. हो, हे थट्टेची बाब सोडा. शिवजीला पाणी जर आम्ही टाकतो म्हणतात तर असं गडव्यान नसते. गाय, रानगाय सांगितलंय, तिचं शिंग पोकळ भाग, त्याला खाली छिद्र पाडायचं, डाव्या हातात शिंग आणि उजव्या हाताने सुईसारखी गडव्यातली धार. हा होय शिवाभिषेक. ती गावरान देशी काळ्या किंवा पांढऱ्या गाईचं चमचाभर त्याच्यामध्ये पाहिजे दूध, त्याच्याशिवाय अभिषेक होत नसतो. आता शिंग काही गाईचे सापडत नाहीत म्हणून दुकानदारांनी पुंगड्या तयार केल्या आहेत. इंग्रजी अशा यू आकाराच्या, जस्ताची आहे, तांब्याची आहे, पितळची आहे. आणि काही काही ना तर डोकंच खराब नाही करू दिलं तुमचं, त्या गळव्यालाच पुंगडी लावून दिली सुरू. पण शिवजीवर धार टाकायचं कामच नाही. आमचे पूर्वज, आमचे ऋषी मुनी काय पागल होते का? हो, गडत्या लावल्या होत्या. थेंब थेंब ओम नमः शिवाय. ही शिवजीची भक्ती आहे. जाऊ द्या, शिव शब्दाचे तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो. आणि त्या शिव कथेचं पारायण महाराजांच्या हस्तलिखित जे होतं ते 4 दिवस तुम्ही केलं. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत. बरोबर आहे का? बोर नका होऊ देऊन, झोपल्यासारखं नका होऊ देऊन. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत, दुसरा शब्द आहे स्पर्श, तिसरा शब्द आहे जीव शिव आत्मा ऐक्य एक करणे, चौथा अर्थ आहे सीमा, पाचवा अर्थ आहे कल्याण. तसे तर शिव शब्दाचे अनेक अर्थ होतात, पण मुख्य 5 सांगतो. शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत. तुम्ही टीव्हीवर सुद्धा पाहिलं, शिवपुराण लागायच्या आधी एक ज्योत निघायची. त्या ज्योतीतून शिवजी शंकरजी बाहेर निघायचे. ते ओम नमः शिवाय म्हणायचे. पण खरं सांगा, शिवजीचा मंत्र कोणता आहे? ओम नमः शिवाय नाही. हरिपाठातच सांगितलं, हरी 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 मंत्र शिवाचा. शिवजी ओम नमः शिवाय म्हणतच नाही, ते टीव्हीत दाखवलं हे चुकीचं आहे. पण शिवजी हरये नमः असा मंत्र म्हणतात. आणि ओम नमः शिवाय डाव्या कुशीवर झोपले लक्ष्मी पाय चपते ते बाबा म्हणतात. म्हणजे विष्णू म्हणतात ओम नमः शिवाय, शिवजी म्हणतात हरये नमः. शिवजी भजन करतात भजन करी महादेव, आणि ते बाबा भजन करतात हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ गंगा. शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिवम. एकच आहेत सगळे. हो, या 2 देवात कधी भेदच करू नये. मग शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे ज्योत, आणि त्या ज्योती असतात 12, म्हणून सत्य ज्योतिर्लिंगे 12 म्हटलं. दुसरा अर्थ आहे स्पर्श. शिव शब्दात स्पर्श, शिवजीचं दर्शन स्पर्श करून असते. 3 दर्शन असतात महिलांनी, बरोबर लक्षात ठेवा. एक श्रीहरी विठुरायाचं दर्शन कसं आहे बघा. दोघांनी जायचं सारखं. उजव्या पायाला पतीनी दोन्ही हात लावून मस्तक टेकवायचं, डाव्या पायाला पत्नीनी दोन्ही हात टेकून मस्तक टेकवायचं. हे हात लावून दर्शन विठुरायाचं. दुसरं, महिलांनी जर दर्शन घ्यायचं आहे तर शिवजीचं स्पर्श करून. शिवजीचं दर्शन दुरून नाही घ्यायचं, असं लिंगाला स्पर्श करून. पण त्याला नियम आहे, पती पुढे पत्नी मागे. जाताना कसं जायचं बघा. शिवलिंग आत असतो, उत्तरेकडे तोंड, नंदकिशोर भगवान बाहेर असतात, दोघांच्या मध्ये जागा असते. त्या दोघांच्या मधल्या जागेतून कधीही आडवं इकडून तिकडून जाऊ नये. पती पुढे पत्नी मागे. डाव्या हाताकडून नंदीच्या शेपटीकडून शिवलिंगाच्या जवळ आत जावं. आत गेल्यानंतर लिंगाला दोघांनी स्पर्श करून मस्तक टेकूनच दर्शन घ्यावं. पत्नीनं तिथं तसंच बसलेलं राहावं. पती ज्या रस्त्यानं आत गेला होता त्याच रस्त्यानं बाहेर यावं. नंदिकेश्वराच्या पाठीमागे उभं राहून नंदीच्या शिंगावर पतीनं आपला असा उजव्या हाताची ही 2 बोटं ठेवून आपल्या पत्नीला त्यामधून पाहून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणावं. तिथून जसा बाहेर आला त्याच रस्त्याने आत जावं. लिंगाला हात लावा, पत्नीने बाहेर यावं. त्या बहिणी नंदिकेश्वराच्या शेपटीपाशी उभं राहून शिंगावर डावा हात असा ठेवून त्यामधून पतीला पाहून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणावं. तुम्ही झोपता की ऐकता? असंच एका गावात सांगितलं तर एक बाई पटकन उठली, म्हणे बा
आमच्या गावाच्या नंदीचे शिंग लय लहान आहे.